हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 8 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, खरंच एक राजकुमार दुष्यंत ज्याने आजपर्यंत कधी मातीत पायसुद्धा नव्हता ठेवला, त्या राजकुमाराला चक्क रात्रभर मातीत झोपावं लागलं, मातीतील कंदमुळं खावी लागली आणि त्याने हे सगळं केलं फक्त आपल्या लाडक्या बायकोसाठी, कृष्णासाठी. तर दुसरीकडे पूजा आणि जयकांत या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं. पूजामुळेच तो बाळजाबाईचा व्हिडिओ कृष्णाकडे गेला असेल, त्यामुळे जयकांतने चक्क पूजाचा हात मुरगाळला, तिला जाब विचारला आणि मग त्यानंतर पूजाच्या लक्षात आलं हे सगळं भक्तीने केलंय. पूजा घरी आली आणि तिने चक्क भक्तीचा हात मुरगाळला आणि तिला जाब विचारला. भक्ती खूप चिडली आणि पूजाच्या सणसणीत मुस्काटात मारली. परंतु मग सावित्रीने बिचाऱ्या भक्तीला खूप मारहाण केली, तिला काठीने बडवलं. आपल्याला माहीतच आहे की सावित्री किती वाईट बाई आहे आणि तिने पूजासाठी स्वतःच्या सख्ख्या मुलीला भक्तीला सुद्धा खूप मारलंय. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्ण आणि दुष्यंत एका झाडाखाली येऊन बसतात. तेव्हा कृष्णा ही दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार, रात्र खूप झालीये, तुम्ही सुद्धा खूप थकले आहात, आपण कोठे जाणार आहोत? दुष्यंत खूप निराश होतो आणि कृष्णाला म्हणतो, सॉरी यार कृष्णा, मला खरंच माहिती नाहीये की आपण कोठे जाणार आहोत. माझ्याकडे कोठेही जायला पर्याय नाहीये. या गावात माझं असं कुणीच नाहीये ज्याच्याकडे मी तुला घेऊन जाऊ शकतो. मला माफ कर. माझ्यामुळे तुझी सुद्धा फरफट होतीये. माझ्यामुळे तुला असं उघड्यावर बसावं लागलंय. कुठे जायचं, काय खायचं, कसं राहायचं, माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाहीये. दुष्यंत खूप दुःखी होतो. आज आपण हरलोय, आपल्याकडे काही नाहीये अशी भावना होते त्याची. कृष्णा ही मात्र एका चांगल्या बायकोप्रमाणे दुष्यंतला धीर देते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, स्वतःला असं कमी समजू नका, स्वतःला दोषी मानू नका. मी तुम्हाला दोष देत नाहीये आणि तुमची कोणतीच चूक नाहीये. तुम्ही इतक्या मोठ्या धक्क्यातून सावरलात आणि माझी साथ दिली, यातच सगळं आलं. आणि तुम्ही तर या बिचाऱ्या गरीब कृष्णाला, जिच्या आईबापाचा पत्ता नाही, जिच्या कुटुंबाचा पत्ता नाही, अशा मुलीला स्वतःची बायको होण्याचा मान दिला, आजपर्यंत एवढं सुखात ठेवलं. त्यामुळे माझी कसलीही तक्रार नाहीये. तुम्ही जेथे मी तेथे. नवऱ्याच्या सुखातच बायकोचं सुख असतं आणि तुमच्या निर्णयामागे मी ठामपणे उभी आहे. तुम्ही काळजी करू नका. आमचे करीम काका आहेत ना गावातले, ते एक नेहमी वाक्य म्हणतात, कधी घोडा, कधी हत्ती, तर कधी पैदल. म्हणजे आयुष्यात या गोष्टी घडतच असतात, दिवस बदलतच असतात. कालपर्यंत आपले दिवस वेगळे होते, आज वेगळे आहेत, उद्या परत वेगळे असतील, असं खचून नाही जायचं, हिंमत धरायची. दुष्यंत खूप दुःखी होतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा, हे माझं जन्मगाव आहे, पण तरीसुद्धा या गावात माझं कुणीच नाहीये. आपलं कोणाला म्हणावं, कोणाकडून मदत घ्यावी असं सुद्धा कुणी नाहीये. आणि तुला खरं सांगायचं तर मी कोणाकडूनच मदत घेणार नाही, कोणासमोरच हात पसरणार नाही. त्यामुळे ही परिस्थिती एवढ्या लवकर बदलेल असं मला वाटत नाही. कृष्णा दुष्यंतला समजावून सांगते, नाही दुष्यंत सरकार, तुम्ही कोणासमोर हात पसरावे अशी माझी सुद्धा इच्छा नाहीये. तुम्ही काळजी करू नका. आपण दोघे आहोत ना, आपण या परिस्थितीतून सुद्धा मार्ग काढूया. आणि आता आपण मोकळ्या आभाळाखाली आहोत आणि आपल्या धरणी मायजवळ आहोत. तुम्हाला माहिती आहे का, माझा बाबा काय म्हणायचा, ही धरणी माझी माय, हा आभाळ माझा बाप. आणि आता तुम्ही या मोकळ्या आभाळाखाली आहात ना, मग तुमचं मन मोकळं करा. मनात सगळं ठेवू नका, नाहीतर तुम्हाला खूप त्रास होईल. दुष्यंत दुःखी होतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा, काय सांगू तुला, मला अजूनसुद्धा विश्वास पटत नाहीये की हे जे काही झालंय ना, त्यावर मला खरंच वाटत नाहीये की माझी आई असं काही करू शकते. कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, धीर सोडू नका, थांबा तुम्ही. असं म्हणून कृष्णा ही काही सुकलेली लाकडं जमा करून आणते. आता कृष्णा आणि दुष्यंतकडे लायटर किंवा काडीपेटी असण्याचा संबंध नाही आणि कृष्णा मग अश्मयुगीन काळातील पद्धत वापरते. 2 दगड आणते, हे 2 दगड एकमेकांवर घासू लागते आणि आग पेटवण्याचा प्रयत्न करते. दुष्यंत याला थंडी वाजू नये किंवा एखादं जंगली जनावर, साप वगैरे जवळ येऊ नये यासाठी तिची ही आयडिया सुरू असते. आणि दुष्यंत मात्र खूप दुःखी होऊन बसलेला असतो. कृष्णा या दगडांनी ठिणगी पेटून ही लाकडं पेटवण्याचा प्रयत्न करत असते. इकडे पूजा तिच्या घरी झोपण्याची तयारी करत असते.
तेवढ्यात जयकांत तिला कॉल करतो. पूजा विचार करते, यावेळेस हा कशाला कॉल करतोय, याचं काय काम असेल. पूजा फोन उचलते आणि विचारते, हा बोल. तर जयकांत चिडून विचारतो, काय करतेस, कुठे आहेस. पूजा म्हणते, कुठे असणारे यावेळेस, स्वतःच्या घरी ये आणि झोपण्याची तयारी करतीये, काय प्रश्न विचारतोय. पण जयकांत खूप चिडलेला असतो आणि चिडून म्हणतो, आत्ताच्या आत्ता चप्पल घालायची आणि मला भेटायला यायचं. पूजा विचारते, आर यू मॅड ऑर व्हॉट, किती वाजलेत पाहिले का, इतक्या रात्री मी तुला भेटायला यायचं, काय काम आहे ते सांग मला. तर जयकांत सांगतो, तुझी बहीण कृष्णा आणि माझा भाऊ दुष्यंत दोघे सुद्धा घर सोडून गेलेत. हे ऐकून पूजाला आश्चर्याचा धक्काच बसतो. तिला खूप आनंद होतो आणि ती विचारते, काय, कृष्णा आणि दुष्यंत घर सोडून गेले, पण कसं, सांग ना. जयकांत चिडून म्हणतो, ते सांगण्यासाठीच तुला भेटायला बोलवतोय. पूजा म्हणते, अरे पण फोनवर पण सांगू शकतो ना. पण तेवढ्या सावित्री तेथे येते आणि जयकांत फोन कट करून टाकतो. तेव्हा सावित्री विचारते, एवढ्या रात्री तुला कोणी फोन केलाय. पूजा सांगते, जयकांतने. सावित्री विचारते, त्याने कशाला एवढ्या रात्री फोन केला. तर पूजा म्हणते, अगं आई, एक बातमी देण्यासाठी फोन केला होता, ती कृष्णा आणि दुष्यंत आहे ना, घर सोडून गेलेत. हे ऐकून सावित्रीला सुद्धा जबर धक्काच बसतो आणि थोड्याच वेळात ती भानावर येते, खूप खुश होते. ती उकिरड्यावरची घाण आणि दुष्यंत दोघे घर सोडून गेले. अरे देवा, पण कस काय, का घर सोडून गेले. पूजा म्हणते, तेच सांगण्यासाठी तर जयकांतने मला भेटायला बोलवलंय आणि मी जाते, असं म्हणून पूजा तेथून निघून जाते. सावित्री विचार करते, या पूजाला काही परवानगी विचारण्याची पद्धत आहे की नाही. आई, मी जाऊ का, इतकी रात्र झालीये, डायरेक्ट निघून गेली, या पोरीचं तर मला काही कळतच नाही, असा विचार सावित्री करते. आणि इकडे कृष्णा आणि दुष्यंत यांनी ही शेकोटी पेटवलेली असते. कृष्णा दुष्यंतजवळ येऊन बसते आणि दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, तुमच्या मनामध्ये जे काही आहे ना, ते मन मोकळेपणाने मला सांगा, तुमचं मन मोकळं करा, नाहीतर तुमच्या मनावर आणखीन भार येईल, तुम्हाला खूप त्रास होईल. तेव्हा दुष्यंत खूप इमोशनल होतो, रडू लागतो आणि म्हणतो, कृष्णा, माझा तर विश्वासच बसत नाहीये जे काही घडलं त्यावर. हे सगळं खरं आहे ना, हे मला अजूनसुद्धा पटत नाहीये. माझी आई असं कसं वागू शकते, असं म्हणून दुष्यंत ढसाढसा रडू लागतो. कृष्णा त्याला सावरते, त्याला जवळ घेते. दुष्यंत कृष्णाच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि रडू लागतो. त्याच्या हुंदक्यांचा आवाज येतो. त्यामुळे कृष्णासुद्धा खूप दुःखी होते. कृष्णाला माहीत होतं की ज्या दिवशी दुष्यंतला बाळजाबाईचं सत्य कळेल, त्या दिवशी दुष्यंत पूर्णपणे हरून जाईल, पूर्णपणे दुःखी होईल, हे तिला माहिती होतं. आणि शेवटी तेच घडलंय. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. आजपर्यंत या मालिकेत आपण दुष्यंतला कधीच इतकं रडताना पाहिलं नाहीये, इतकं दुःखी पाहिलं नाहीये. दुष्यंतसाठी कृष्णाच्या आधी बाळजाबाईच त्याचं संपूर्ण जग होतं. बाळजाबाई सोडल्यावर त्याचा कोणावरही विश्वास नव्हता. आपली आई म्हणजे देवी आहे, आपली आई न्यायाची देवी आहे, ती कधीच काही चुकीचं करू शकत नाही, ती आदर्श व्यक्ती आहे, असं दुष्यंतला वाटायचं. पण आज त्याचा हा भ्रम तुटलाय. ज्या बाईला आपण देवी समान मानायचो, ती तर इतकी वाईट निघालीये. तिने आजपर्यंत काय काय केलंय, हे सगळं सत्य जाणून घेतल्यानंतर दुष्यंत पार कोलमडून गेलाय आणि कृष्णा त्याला सावरतीये. हा सीन पाहून तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल, एवढं मात्र नक्की. आणि कृष्णा एका आदर्श बायकोप्रमाणे आपल्या पतीची साथ देतीये, त्याला या अवघड प्रसंगात धीर देतीये, सावरण्यासाठी मदत करतीये. तर इकडे सावित्री मात्र खूप खुश असते आणि विचार करते, ती कृष्णा आणि तो दुष्यंत दोघे घर सोडून गेले, पण का गेले असतील. ती उकिरड्यावरची घाण कृष्णाची तर लायकीच नव्हती त्या वाड्यात राहण्याची, पण तो राजकुमार दुष्यंत घर सोडून का गेला असेल, नेमकं घडलं तरी काय असेल. होळीच्या दिवशी मोठा स्फोट झालाय आणि याची देही याची डोळा हे पाहता आलं असताना तर लई मजा आली असती. पण नेमकं झालं तरी काय असेल. आणि आता ते दोघे घरातून बाहेर पडले, मग कृष्णा आणि दुष्यंत कोठे जाणार. त्या कृष्णेला माहितीये, मी तिला या घरात थारा देणार नाही, त्यामुळे ती येथे तर काही यायची नाही, मग काय रस्त्यावर राहणार का. जाऊ दे, शेवटी उकिरड्यावरची घाण आहे, उकिरड्यावरच जाणार, असा विचार करून सावित्री चांगलीच खुश होते. आणि इकडे कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे जंगलात असतात. त्यामुळे कृष्णा ही काही झाडांची फळं, मग ते बोरं आहेत की दुसरं काही, ते घेऊन येते आणि दुष्यंतला म्हणते, पहा दुष्यंत सरकार, जंगलात असल्याचा एक फायदा आहे, येथे तुम्ही उपाशी नाही राहत, काही ना काहीतरी तुम्हाला खायला मिळतंच. आणि ही झाडं आहे ना, कोणाची मालकीची नसतात, हे सगळ्यांसाठी करतात, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची पोटं भरतात. पहा, मी तुमच्यासाठी काय आणलंय, चला आपण मस्त खाऊया.
तुम्हाला सुद्धा भूक लागली असेल ना, सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. तर दुष्यंत म्हणतो, नाही कृष्णा, माझी काही खाण्याची इच्छा नाहीये, तू खा. कृष्णा म्हणते, असं कसं दुष्यंत सरकार, मी तुम्हाला चांगलंच ओळखते. तुम्हाला भूक लागली असेल आणि तुम्हाला आहे ना भूक सहन होत नाही, तुम्हाला त्रास होईल, तुम्ही खाऊन घ्या. दुष्यंत म्हणतो, तुला सांगितलं ना कृष्णा, माझी काहीही खाण्याची इच्छा नाहीये, प्लीज तू खाऊन घे. कृष्णा चिडून म्हणते, ठीक आहे दुष्यंत सरकार, तुम्ही खाणार नसाल ना तर मी सुद्धा खाणार नाही, माझी सुद्धा खाण्याची इच्छा नाहीये. आपल्यामुळे कृष्णा सुद्धा खाणार नाही, त्यामुळे दुष्यंत कृष्णाला म्हणतो, खा बाई तू खा, मी सुद्धा खातो. आणि तो कृष्णाला खाऊ घालतो. कृष्णा सुद्धा दुष्यंतला खाऊ घालते. दुष्यंत मनातून तयार नसतो, परंतु कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांसाठी एकमेकांना प्रेमाने खाऊ घालतात. दुष्यंत सारखा राजकुमार ज्याच्याकडे शेकडो कोटींची प्रॉपर्टी आहे, इतक्या मोठ्या प्रॉपर्टीचा तो वारस आहे, त्याने असं पहिल्यांदाच जंगलातील काहीतरी खाल्लेलं असतं. कृष्णाला तर या सगळ्या गोष्टींची सवय आहे, परंतु दुष्यंतसाठी हे सगळं नवीन आहे. तरी सुद्धा कृष्णाच्या साथीसाठी तो हे सगळं काही करतोय आणि दोघेही जंगलातली ही फळं खातात. तर इकडे पूजा ही जयकांतला भेटायला येते आणि जयकांत खूप चिडलेला असतो. पूजा त्याला विचारते, ए जयकांत, तुला काही कळतंय का, एवढ्या रात्री एका मुलीला असं एकटं भेटायला बोलवलं, आर यू मॅड ऑर व्हॉट? आणि जयकांत काहीच न बोलता चक्क पूजाचा हात पकडतो, जोरात मुरगळतो आणि तिला जाब विचारतो, ए इंग्लिश फटाकडी, जास्त बडबड नाही करायची माझ्यासमोर. पूजाला जबर धक्काच बसतो. ती चिडून विचारते, जयकांत काय करतोयस तू, हात दुखतोय माझा. तर जयकांत चिडून विचारतो, दुखतोय तर दुखू दे ना, तू माझ्याबरोबर खूप मोठा गेम केलाय आणि मी तुला सोडणार नाही. पूजा विचारते, कसला गेम? जयकांत सांगतो, काकी साहेबांचा तो व्हिडिओ कृष्णापर्यंत तूच पोहोचवला ना, खरं खरं सांग. पूजाला जबर धक्काच बसतो. पूजा कसा बसा स्वतःचा हात सोडून घेते आणि जयकांतला म्हणते, मी नाही कोणता व्हिडिओ पोहोचवला, उलट तुझ्याकडेच तो कृष्णाचा मोबाईल होता, तुझ्याकडूनच तिच्याकडे तो व्हिडिओ गेला असेल. जयकांत चिडून म्हणतो, तू काय मला मूर्ख बिर्ख समजली की काय? माझ्याकडे तो फोन सेफ आहे, मी चेक केलाय, तो कृष्णाच्या हाती नाही सापडलाय. तुझ्या मोबाईलमधूनच तो व्हिडिओ कृष्णापर्यंत पोहोचला असेल. पूजा चिडून म्हणते, ए हॅलो, मी माझा फोन आहे ना खूप सेफ ठेवलाय, माझ्या फोनला कुणीच हात लावत नाही, त्यामुळे माझ्याकडून तो व्हिडिओ कृष्णाकडे जाण्याची शक्यताच नाहीये. आणि थोडा लॉजिकली विचार कर ना, मला पैशांची गरज आहे आणि मला जर तो व्हिडिओ कृष्णाला द्यायचा असता ना तर मी आधीच दिला असता आणि तिच्याकडून पैसे उकळले असते, पण मी तसं केलं नाही, कारण मला बाळजाबाईकडून आणि तुझ्याकडून जास्त पैसा हवा होता. मी स्वतःच्याच पायावर धोंडा कशाला मारून घेईल, एवढं तरी लक्षात ठेव. जयकांतला सुद्धा हे पटतं आणि तेवढ्यात पूजाच्या लक्षात काहीतरी येतं आणि पूजा म्हणते की अरे हो, आणि तिला सगळं आठवतं की 2 दिवस आधी भक्ती आपल्या रूममध्ये आली होती आणि मी तिला विचारलं होतं, तू येथे कशाला आली आहे, तुला काही हवं होतं का? तेव्हा भक्ती काहीच नाही म्हटली होती. पूजाला हे सगळं आठवतं आणि पूजा जयकांतला सांगते, अरे हो, 2 दिवसांपूर्वी भक्ती माझ्या रूममध्ये आली होती, हे सगळं तिथंच काम आहे, तिनेच कृष्णाला तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमधून पाठवलाय. जयकांत खूप चिडतो आणि म्हणतो, ती भक्ती ना जास्त शहाणपणा करायला लागलीये, आता मी तिला काही सोडत नाही. आणि पूजा ही जयकांतला विचारते, ते जाऊ दे, आधी मला सांग नेमकं घडलंय तरी काय? तर जयकांत हा पूजाला उद्धटपणे म्हणतो, तुला काय करायचंय नसत्या चौकशा, चल निघ इथून. पूजाला जबर धक्काच बसतो की जयकांत तिला हकलून लावतोय. पूजा खूप चिडते आणि रागारागाने तिथून निघून जाते. पण जयकांतला टेन्शन आलेलं असतं की आता पुढे काय करायचं ते. आणि इकडे भक्ती तिची कामं करत असते. पूजा रागारागाने घरी येते, भक्ते भक्ते असं जोरात ओरडते आणि भक्तीला विचारते, भक्ते, माझ्या मोबाईलमधला बाळजाबाईचा तो व्हिडिओ तूच कृष्णाला पाठवला होता ना? भक्तीला जबर धक्काच बसतो. भक्तीला आठवतं की हे काम तिनेच केलं होतं, पण ती पूजाला सांगते, नाही, कोणता व्हिडिओ, मला नाही माहीत. पूजाला खूप राग येतो आणि ती भक्तीला जाब विचारते, कोणता व्हिडिओ, थांब तुला आठवण करून देते. आणि ती चक्क भक्तीचा हात मुरगाळते. जसं जयकांतने तिला पकडलं होतं तशी स्टाईल ती भक्तीबरोबर करते आणि भक्तीला जाब विचारते, आत्ता आठवलं का कोणता व्हिडिओ? मला माहिती आहे हे सगळं तूच केलंय. तू 2 दिवसांपूर्वी रात्री माझ्या रूममध्ये आली होती आणि तो व्हिडिओ तू कृष्णाला पाठवला, खरं खरं सांग, तूच पाठवला ना? भक्ती सुद्धा चिडते आणि म्हणते, हो मीच पाठवला, काय करशील तू? तेवढ्यात सावित्री तेथे येते आणि विचारते, काय चाललंय तुमच्या दोघींचं? तर पूजा म्हणते, आई, तो बाळजाबाईचा व्हिडिओ आहे ना, या भक्तीने कृष्णाला पाठवला, त्यामुळे ते दोघे घर सोडून गेले आहेत.
सावित्रीला सुद्धा मोठा धक्काच बसतो. तिला भक्तीचा खूप राग येतो. तेवढ्यात भक्ती ही स्वतःचा हात पूजाच्या हातातून सोडवते आणि पूजाच्या सणसणीत मुस्काटात मारते. पूजा, सावित्री यांचा विश्वासच बसत नाही की भक्तीने चक्क तिच्या थोबाडीत मारली आणि पूजा ही भक्तीकडे रागारागाने पाहू लागते. सावित्री सुद्धा खूप चिडते, पण भक्तीने आता ठरवलेलं असतं या पूजाचा अन्याय सहन करायचा नाही. इकडे कृष्णा जेथे झोपायचं असतं त्याच्या आजूबाजूची जागा साफ करून घेते. या धुळीचा दुष्यंतला त्रास होतो आणि मग कृष्णा एक बारदानाचं अंथरूण आणते आणि हे अंथरूण जमिनीवर टाकते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, आता हाच आहे तुमचा बिछाना. आणि दुष्यंत हा पहिल्यांदाच जमिनीवर असं बारदानाचं अंथरूण टाकून झोपण्याचा विचार करत असतो की आता मी येथे झोपायचं तरी कसं. आणि इकडे भक्तीने मात्र रुद्रावतार घेतलेला असतो. ती पूजाला जाब विचारते, अगं अजून किती निर्लज्जपणा करणार आहे, तुला लाज वाटते की नाही? कालपर्यंत दुष्यंत सरकार म्हणून नाचत होती. माझं दुष्यंत सरकारांवर खूप प्रेम आहे, मी त्यांच्यासाठी काहीही करू शकते असं बोलायची ना, आणि आज त्या जयकांतला जाऊन चिटकली का? अजून किती निर्लज्जपणा करणार आहेस? पूजा चिडून म्हणते, हे भक्ते गप्प बसायचं. तर भक्ती म्हणते, तू गप्प बसायचं. अगं तुला लाज नाही का वाटत? फुकटचा पैसा कमवण्यासाठी ही सगळी थेरं करतेस. कष्ट करण्याची दानत नाही तुझी. कष्ट करायचा, घाम गाळायचा, पैसा कमवायची तेवढी लायकी नाही तुझी. आणि असं एक दुसऱ्यांना लुबाडून, त्यांना ब्लॅकमेल करून, त्यांना फसवून असा पैसा कमवण्याचा विचार करतीये. आणि आता त्या जयकांतला चिटकून बसलीये आणि त्याच्याकडून पैसा लुबाडतीये. तुझीसारखी बहीण कोणाला नाही मिळायची. पूजाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, हो, मला पैसा कमवायचा आहे. जोपर्यंत मी त्या रांगणे पाटलांच्या घरात मानाने जात नाही ना, त्यांच्या संपत्तीची मालकीन होत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हे तू लक्षात ठेवायचं. भक्ती चिडून म्हणते, एक गपग, तुला लाज नाही का वाटत? पैशांसाठी काही करायला उतरलीये, इतक्या खालच्या पातळीला गेलीये, अजून किती खाली उतरणार आहे? सावित्रीला खूप राग येतो. सावित्री पुढे येते आणि चिडून म्हणते, ए भक्ते, माझ्या लेकीला काही बोलायचं नाही. तर भक्ती चिडून म्हणते, तुझ्या लेकीला काही बोलायचं नाही. तुझ्या लेकीने सगळी लाज विकून खाल्लीये आणि ती सुद्धा भाजून पोळी बरोबर खाल्लीये. सावित्री चिडून म्हणते, माझ्या पूजाला असं बोलतीये आणि तू काय केलंय? तुझी लाज कुठे विकली? तू तर ती लाज मस्तपैकी पाण्यात सरबत म्हणून पिऊन घेतलीये ना. भक्तीला मोठा धक्काच बसतो. सावित्री चिडून म्हणते, पूजे, ही भक्ती तुला बोलते ना, या भक्तीने काय केलं? या भक्तीने स्वतःचा नवरा सोडला, स्वतःचा संसार तर तिला सांभाळता आला नाही आणि येथे माहेर येऊन बसली आपल्या छाताडावर. काय कामाची आहे भक्ती? अगं जी बाई स्वतःच्या नवऱ्याची नाही झाली, ती कुठे आपली होणार आहे? हे ऐकून भक्तीला खूप वाईट वाटतं. फ्रेंड्स, सावित्रीला आपण कृष्णाबरोबर वाईट वागताना पाहतो ते आपण समजू शकतो, कारण कृष्णा आणि सावित्रीचा कोणताही संबंध नाहीये. सावित्री ही कृष्णाची मुलगी नाहीये, पण भक्ती तर सावित्रीची सख्खी मुलगी आहे. तरीसुद्धा सावित्री तिला खूप वाईट बोलते, तिचा अपमान करते आणि पूजाला म्हणते, ही भक्ती आहे ना, काही कामाची नाहीये. येथे आपल्या घरी फुकटचं खात बसलीये, नवरा सोडून दिलाय, नवऱ्याने टाकलीये तिला. आणि जी बाई स्वतःच्या नवऱ्याची नाही झाली, ती आपली कशी होणार आहे? भक्ते, येथे माझी लेक आहे ना, माझी पूजा स्वतःच्या जीवावर काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. तू तर या घरासाठी काहीच नाही केलं, कधी पैसा नाही कमवला, पैसा कसा कमवायचा त्याचा विचार नाही केला. पण माझी पूजा आहे ना, पैसा कमवण्याचा विचार करतेय, आपले दिवस बदलण्याचा विचार करतेय, आणि तू तिलाच बोलतेय का? तुझी खूप मोठी चूक झालीये. तू आमचा विश्वासघात केलाय. तू फक्त त्या कृष्णाचा विचार करते. कोण आहे ती तुझी? ना रक्ताची ना नात्याची कोणीच नाहीये. तरी सुद्धा तू तिच्यासाठी स्वतःच्या आईला आणि सख्ख्या बहिणीला त्रास देतीये. त्यांचा विश्वासघात केला तू. तुझ्याकडून खूप मोठा गुन्हा झालाय आणि आता मी तुला काही सोडत नाही, तुला शिक्षा मिळणारच. असं म्हणून सावित्री चक्क एक मोठी काठी घेऊन येते आणि भक्तीला या काठीने बडवते. भक्तीच्या हातावर, पायावर या काठीने जोरदार सपके मारते. भक्ती बिचारी ढसाढसा रडू लागते. आय आय, नको मारू, आय, अशी विनवणी करते. परंतु सावित्रीच्या डोक्यावर मोठं भूत आलेलं असतं आणि आता तिला मारायचं, भक्तीचा जीवच घ्यायचा असं तिने ठरवलेलं असतं. आणि सावित्री भक्तीला शिक्षा देतीये हे पाहून पूजाला मात्र खूप आनंद होतो. पूजा ही कोणाचीच नाहीये, ती फक्त पैशांची आहे आणि जेथे तिला पैसा मिळतो तेथे ती जाते. आज ना उद्या जेव्हा
पूजाला पैसा मिळेल तेव्हा ती सावित्रीला सुद्धा आपल्या घरातून हाकलून देईल आणि त्या दिवशी सावित्रीला भक्ती आणि कृष्णाचं महत्त्व कळेल एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, खरंच भक्तीबद्दल वाईट वाटतंय. भक्तीचा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नसताना, तिने कृष्णाला मदत केलेली असताना त्या बिचारीला मात्र हा त्रास सहन करावा लागतोय. तर इकडे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांनी अंथरूण टाकलेलं असतं आणि कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही झोपा या अंथरुणावर. तुम्हाला आहे ना आज खूप भारी वाटेल. असं सुख मिळेल ना जे सुख आजपर्यंत तुम्हाला कधीच मिळालं नव्हतं. माझा बा आहे ना नेहमी म्हणायचा, ही धरणी माझी माय आणि हे आभाळ माझा बाप. आणि या मायच्या आणि बापाच्या सानिध्यात खरंच तुम्हाला खूप भारी वाटेल. आणि ती दुष्यंतला झोपायला सांगते. दुष्यंत तेथे झोपतो. कृष्णा त्याच्या बाजूला बसते. दुष्यंत विचारतो, कृष्णा तू कुठे झोपणार आहेस? तर कृष्णा म्हणते, जेथे तुम्ही तेथे मी. असं म्हणून कृष्णा ही दुष्यंतच्या हातावर झोपते. त्यामुळे दुष्यंतला सुद्धा खूप भारी वाटतं. तो खूप रोमॅन्टिक होतो. दुष्यंत हा आकाशाकडे पाहतो तर त्याला चंद्र दिसतो आणि तो या चंद्राला स्वतःच्या हातांमध्ये घेतो आणि कृष्णाला विचारतो, काय म्हणत होतीस तू? तुझे बा काय म्हणायचे? तर कृष्णा हे आपल्या बाचं पूर्ण वाक्य सांगते की आभाळ माझा बाप, धरणी माझी माय, जेथे पाय रोवील तेथे सोने काढील. आणि मला दिव्याची काय गरज, जेथे सूर्यच माझा बाप आहे. असं ती खूप भारी वाक्य म्हणते आणि दुष्यंत सुद्धा खूप हिमतीने तयार होतो. कारण हे वाक्य मोटिवेशनचं असतं आणि दुष्यंतला त्याची खूप गरज आहे. कारण सध्या दुष्यंत दुःखी झालाय. बाळजाबाईचं सत्य त्याला कळालंय आणि बाळजाबाईचं एवढं मोठं साम्राज्य, बाळजाबाईचा पैसा अडका हे सगळं सोडून तो कृष्णाबरोबर घर सोडून आलाय. आणि या गावात त्याचं आपलं म्हणावं असं कुणी नाहीये. कृष्णा तर संपूर्ण गावाची आहे आणि आज न उद्या कृष्णा त्यांच्या राहण्याची सोय करेल, अन्न पाण्याची, कामधंद्याची सोय करेल यात शंका नाही. पण सध्या तरी दुष्यंत हा कृष्णाला चक्क बाहेर घेऊन आलाय आणि हे दोघे बाहेर जंगलात झोपले आहेत. त्यांच्याकडे खायला काही नाहीये, त्यांच्याकडे जगण्याचं कोणतं साधन नाहीये. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक नवीनच अनुभव आहे. पण कृष्णाची साथ असल्यामुळे दुष्यंतला हे सगळं अवघड जात नाहीये. याच्यामध्ये सुद्धा या दोघांचं प्रेम दिसून येतंय एवढं मात्र नक्की. आणि फ्रेंड्स, आजचा एपिसोड येथेच संपतो. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. एका बायकोने कोणत्याही परिस्थितीमध्ये नवऱ्याची साथ द्यायची असते हे आजच्या एपिसोडमध्ये दिसून आलं. आणि सावित्री आणि पूजा किती खालच्या पातळीपर्यंत उतरू शकतात हे सुद्धा आपल्याला दिसून आलंय. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की या सगळ्या प्रकरणाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असेल आणि त्या दिवशी आढळराव हे चक्क ढोलकी वाजवत वाजवत बाळजाबाई समोर येतील, बाळजाबाईला रंग लावतील आणि म्हणतील की आता बाळजाबाईचं साम्राज्य पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे बाळजाबाई चांगली चिडेल आणि म्हणेल, आढळराव आता तुम्ही स्वतः ढोलकी वाजवायला घेतलीये, मी सुद्धा माझ्या जुन्या रंगात येते आणि असा नाच करते ना की तुम्ही आणि ती कृष्णा माझ्यासमोर नाक रगडत रगडत याल. तर दुसरीकडे कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगेल, दुष्यंत सरकार आता रडण्याची वेळ संपली आहे, आता लढण्याची वेळ आली आहे. मग कृष्णा आता काय लढण्याबद्दल बोलतीये? कृष्णा आता बाळजाबाई विरुद्ध निवडणूक लढवणार का? दुष्यंत किंवा कृष्णा या दोघांपैकी एक जण बाळजाबाई विरुद्ध निवडणुकीत उभं राहणार का? बाळजाबाईला सरपंच पदाच्या निवडणुकीत हरवणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? सध्या जो ट्विस्ट येतोय तो तुम्हाला आवडतोय का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.